सटकून टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता सटकून टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता डोळ्यात फुटे अंगार भगन रक्तात जागू दे गाज भवानी माता विश्ववंदिता शाहस्नो शिवसैषा पुत्रा भद्राय राजते हृदयात जागू दे पुन्हा माता रांगडा जोश दाही दिशी घुमू दशी छत्रपतींचा घोष हृदयात जागू दे पुन्हा माता रांगडा जोश दाही दिशी घुमू दशी छत्रपतींचा घोष लढण्या संग्राम आज हो हळदे या मनघटी आम्हा करण्या संहारी शत्रूचा जन्म घे पुन्हा आता हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी आणि पुन्हा आपल्या थांबण्यात खेळवा मर्द मराठ्यांचं सळसळतं रक्त तलवार नाचते रणी सफेद तो राग जगा मरा जीव हा पुढे महाराष्ट्राची बाग हो तलवार नाचते रणी सफेद तो राग जगा मरा जीव हा पुढे महाराष्ट्राची बाग सगळ्या सिद्धांत आज हा शक्ती ते शतपटी आम्हा चल चल रे उठ घाली ते साथ मराठी आता हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी सटकून टाकती या सभागृहामध्ये साकार होतो आहे रयतेचा राजा रयतेचा राजा आणि या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी आपल्या भारतीय परंपरा आणि संस्कृतीच्या अनुसार कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी दीप प्रज्वलन यासाठी आपल्या सभागृहामध्ये उपस्थित आहे आपल्या मूर्तिजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय श्री दत्तात्रयजी आव्हाडे साहेब आणि श्री गाडगे महाराज कला वाणिज्य महाविद्यालयाचे करून या सभागृहामध्ये दीप प्रज्वलनासाठी आमंत्रित केलेलं आहे मी दोघांनाही विनंती करतो की सटकून टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता डोळ्यात फुटे अंगार भगन रक्तात जागू दे गाज भवानी माता हे राजे जीर जीर हे राजे हे राजे जीर जीर जी राजे हे सरदार राजपूत ठाकूर याप्रमाणे खादी हा शब्द सुद्धा आदमीने घ्यायला प्रवृत्त करा लोकांना.
आणि आपले दत्तात्रयजी आव्हाडे साहेब पोलीस निरीक्षक यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं अशी विनंती करतो. आपल्या सरांचं स्वागत करतो. महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की. आज श्रीमती सरला राम काकानी एज्युकेशन अकॅडमी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाला सर्वात प्रथम मला आमचे मित्र सरांनी या कार्यक्रमासाठी बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि आपल्या शाळेला तसेच कार्यक्रमाला मी माझ्या वतीनं तसेच माझ्या पोलीस विभागाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आज श्रीमती सल्लाराम काकाणी संस्थेच्या वतीनं जे स्नेहसंमेलन इथे होत आहे आणि या स्नेहसंमेलनासाठी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेले श्रीमान आव्हाडे साहेब, डॉक्टर सिक्की सर, आमच्या बाई, शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक आणि या नाटकात काम करणारे सर्व कलावंत यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि एका चांगल्या नाटकांचा अनुभव आनंद घेण्यासाठी इथे जमलेल्या सगळ्या श्रोत्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी काही सूचना द्यायच्या आहेत. हा संपूर्ण ऍक्ट नॉन स्टॉप आहे. पूर्ण ड्रामा होईपर्यंत मुलं तुमच्याकडे येणार नाही आहेत, ते स्टेजच्या मागेच राहणार आहेत. तरी कृपया पालकांनी मध्ये उठून कार्यक्रमाचा रसभंग होईल असं काहीही करू नये ही नम्र विनंती. मुलं मागे शिक्षकांजवळ तायांजवळ सुरक्षित आहेत. दुसरी महत्वाची सूचना, आपल्या टाळ्या, आपले कौतुकाचे बोल हेच आमच्या मुलांसाठी आणि शिक्षकांसाठी अतिशय अनमोल असे बक्षीस आहे. तेव्हा कृपया रोख रक्कम किंवा इतर काहीही बक्षीस अनाऊन्स करू नये. असं कुठलंही बक्षीस नम्रपणे नाकारण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. सगळ्यांना माहीतच आहे, उद्या सकाळी 10 ते 12 या वेळात आनंद मेळावा आयोजित केलेला आहे. त्याचाही आपल्याला जास्तीत जास्त संख्येत लाभ घ्यायचा. रयतेचा राजा, सर्वप्रथम तुम्हाला आमच्या टीमची एक छोटंसं इंट्रोडक्शन देते आणि ते तयार आहेत का तेही बघायचं आहे मला. टीम 1 घिनमिने मॅडम, तांबडे सर, रेडी. टीम 2 भावनगरे मॅडम, लोडम मॅडम. टीम 3 मुळे मॅडम, भडांगे मॅडम. टीम 4 दीपाली देशमुख मॅडम, प्रियंका गावंडे मॅडम. टीम 5 किरण जोशी मॅडम आणि ऋतुजा तळोकार मॅडम. लाईट इफेक्ट्स अँड एडिटर वैशाली धुरंदर मॅडम. साऊंड प्रशांत गवळे सर. प्रॉप्स गावंडे सर, संदेश तिवारी सर. कर्टन अरेंजमेंट मनीष सर अँड सतीश भैया. या कार्यक्रमाचे डायरेक्टर्स दुबे मॅडम आणि पवार मॅडम. आर यू ऑल रेडी? ओके, सो चला तर सुरू करूया आजचा हा सुंदर कार्यक्रम, रयतेचा राजा. सिक्की मॅम, थँक्यू मॅम, थँक्यू फॉर ऑल. वर्ग व विद्यार्थ्यांतर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नववर्षात मराठी मैदानो हे
ऐका मराठी मर्दानो, ऐका ऐका मायल हे किन्नो, ऐका ऐका चंद्र सूर्यानो, बळत्या बाळ्यानो, रान किल्ल्यानो जी हे ऐका ऐका सात समुद्रानो जी बादशाही पळे पायाची जी छतावर नाचे शिवशाही जी बादशाही पळे पायाची जी छतावर नाचे शिवशाही शिव सुंदर केशरी चंडमुंड भंडासुर खंडिनी जगदंबे उदंड दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे महाराष्ट्र धर्म रक्षिके ये महाराष्ट्राच्या गंगानो या महाराष्ट्राच्या पवनांनो या दूधसागरा पिसाळत ये राजापूरच्या ये गंगे ये किल्ल्यांच्या तटकटानो या प्रचंड अवघड बुर्जानो या जलदुर्गानो द्वर्यासह या तुफान गर्जत लाटानो या सप्तसागरानो या चंद्र सूर्यानो या ग्रह नक्षत्रानो या दाही ईशानो या देवदेवतांनो संत सज्जनानो कुळवंतानो मराठ मंडळीनो अवघे अवघे या आम्ही शिवाजी राजाचं चरित महाराष्ट्र रसात गातोय तुम्ही पाहिला आणि ऐकायला या अवघे अवघे या अजिंक्य विक्रमराजा गुणिजन पूजक वंकुल दीपक शास्त्र शस्त्रधर राजा त्वं संहारक त्वं संजीवक वन्द्य शिवाजी राजा सुजन सुफल जलदा अभिषेका शिरे कुंभ घेऊनिला साती सरिता सुदिन सुमुहूर्त साधा राजाभिषेका जगदंबा 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 छत्रपती खडगधर कवडीमाळ चापधर वज्र तेज रुद्र स्वर जगदंबा 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 मृत्युंजय छत्रधर शौर्य यज्ञ शुभंकर युगकीर्ती पुरंदर जगदंबा 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 तेजपुंज मुकुटमणि सह्यागिनी कंठमणि सिद्धहस्त मेरुमणि जगदंबा 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 रूप विश्वंभर तांडव कर शिव शंकर पराक्रमी पुरंदर जगदंबा 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 जगदंबा
शक्ती मा तुळजा रामकृष्ण अवतार जगदंब 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 वर्ष महाराष्ट्र पारतंत्र्याच्या अंधकारात जातपडत होता. वर्षातल्या 12ही अमावस्यांनी जणू गराडा घातला होता. महाराष्ट्राची भूमी घोड्यांच्या टापाखाली विलनांनी गळत होती, गाळानं गात होती. प्राणी मात्र झाले दुःखी, पाहता कोणी नाही सुखी. कठीण काळे ओळखी धरिनात कोणी, माणसा खावया अन्न नाही. अंथरूण पांघरूण तेही नाही. घर कराया सामुग्री नाही. विचार सुचेना काही. अखंड चिंतेच्या प्रवाही पडले लोक. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्या, सिंधू सागराच्या लाटा आणि संत सज्जनांचे टाळ मृदंग नियतीच्या गाभाऱ्यातील अदृश्य शक्तीला आवाहन करीत होते. नमो चंड मुंड भंडासुर खंडणी दुर्गे, उदंड दंड महिषासुर मर्दिनी जगदंबे, महाराष्ट्र धर्म रक्षिके, बये दारुघड दारुघड दारुघड. दारी उभा मी आई कधीचा कांजून गेलो पार. सांग भवानी तुझ विन आम्हा कोण असे आधार. दारू घडबया ता दारू घडबया, दारू घडबया ता दारू घडबया, दारू घडबया ता दारू घडबया, दारू घडबया ता दारू घडबया. महिषासुर मर्दिनी आई तूच महाकाली, तूच चंडिका, तू जगदंबा, तू शेरावाली. शोधू कुठार कसा पुरा मी लाख तुझे अवतार, लाख तुझे अवतार. दारू घडबया ता दारू घडबया, दारू घडबया ता दारू घडबया, दारू घडबया ता दारू घडबया, दारू घडबया ता दारू घडबया. बिनगमाची माता सशी असुरांचा तू काळ, असुरांचा तू काळ, असुरांचा तू काळ. यमन बाजले संकटी आले आज तुझे हे बाळ, आज तुझे हे बाळ, आज तुझे हे बाळ. चमत्कार तू दाखव कर गे यवनाचा संहार, चमत्कार तू दाखव कर गे यवनाचा संहार. दारू घडबया ता दारू घडबया, दारू घडबया ता दारू घडबया, दारू घडबया ता दारू घडबया, दारू घडबया ता दारू घडबया. आणि भीमाशंकराच्या जटात आणि नाणेघाटाच्या ओठात वसलेल्या किल्ले शिवनेरीवर उषक्काल झाला. शिवरायाचा जन्म झाला, पुत्र जिजाऊ साहेबांना झाला, पुत्र शहाजीराजांना झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारतवर्षाला झाला. शिवनेरीवर शिवबाचा पाळणा आंदोलू लागला. महाराष्ट्राची भाग्यभवानी जिजाऊ साहेबांच्या मुखानं अंगाई गीत गाऊ लागली. सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. सुलभा पाळणा
पाऊन बाळा काजळ घाला डोळा तुमची अंगड घालून त्याच्या पायी घुंगर वाळा राज सुरपड डोई टोपड पाऊल चुकतो जाळा लिंब लोणवत रागल लवकर दुष्ट लागल बाळा राज सुरपड डोई टोपड पाऊल चुकतो जाळा लिंब लोणवत रागल लवकर दुष्ट लागल बाळा कौसल्येचा राम सावधान यशोदेचा सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा जो जो रे बाळा जो जो रे जो जो रे बाळा जो जो रे जाग रे बाळा जाग रे डोलणारे घुमी जातरे खडकात चौघडे सुनेरीच्या सदरेवर भगवानेचा फडफडे नागनाचे चिरे हलखले सह्याद्रीचे कडे तुझ्या साठी मावळे मर्दन राखे खडे पाजोगाला सूर्य नभील व्यानवलाईचा सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा चंद्र तुझा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा चंद्र तुझा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा अहोरात्र लाठाबुक्क्यांचे अखंड प्रहार सहन करीत उभा असलेला सह्याद्रीचा स्तंभ कडकडला. दाही दिशा थरथरल्या. काल पुरुषाच्याही कांठळ्या बसल्या आणि जनशक्तीचा आणि शिवशक्तीचा नरसिंह या स्तंभातून प्रचंड गर्जना करीत करीत अनंत हातांचे आणि अगणित तीक्ष्ण नखाग्रांचे हे नरसिंह होते शिवराय. या काळी महाराष्ट्रावर 5 दुर्वी सत्तांचे थैमान माजले होते. अशा दुर्वी व अन्यायी सत्तेचा बिमोड करण्यासाठी जिजाऊंनी नरकंकाळाच्या जमिनीवर सोन्याचा नांगर चालवून मातीचे सोने केले. तो नांगर जमिनीवर नसून दुर्वी सत्तेच्या छातीवरील पहिला वार जिजामात्यांनी करून अन्यायास वाचा फोडण्याचे काम केले. त्रिशक्तीचे बीज तुम्ही शौर्या धाडसी तलवार, त्रिशक्तीचे बीज तुम्ही शौर्या धाडसी तलवार, युद्धनीती राजनीतीवर शिवरायांना केले स्वार. रयतेच्या हिताकरिता सर्वस्व पणाला लावले, रयतेच्या हिताकरिता सर्वस्व पणाला लावले. जन्मोजन्मी धरतीवर पडावी तुमचीच पाऊले, राजमाता जिजाऊ पडावी तुमचीच पाऊले. पंत हे पुन्हा आजवर ऐकत होतो तीच काही थोरा साहेबांची जहागीर. राजे, पातशहाच्या हुकमाविरुद्ध शहाजी राजांनी केलेल्या उठावाची शिक्षा एका दिमागदार शहराचे उरले आहेत आता हे केवळ अवशेष. या ओसाड उजाड भूमीचं फिरून नंदनवन करा पंत. पुणे जहागीर गजबजून जाऊ दे.
इथं खरं उभी राहू दे, त्यात संसार करू दे. आदिलशहाने केलेल्या या भूमीच्या अपमानाला आमचं उत्तर असेल ते. ऐका हो ऐका, गावकऱ्यानो कागलकऱ्यानो ऐका, अनुतदारानो बलुतदारानो ऐका. महाराज शहाजीराजा भोसले याचा लेख शिवाजीराजा याची नामजादी पुण्याच्या परगणावर झाली आहे. पाचशाही फौजेनं बरबाद केलेला पुण्याचा परगणा शिवाजीराजा जातीनं वस्त्रदार सदादार आहे ती. म्हणून भवानी आईच्या साक्षीनं गणपती देवाच्या पूजेनं शिवाजीराजा उद्या राजकार्यात पुण्याची जमीन कोणाही नांगरणार आहे ती. तो समजा लोकांनी निकीसरांनी कोणाबाजी घेऊन यावं असं शिवाजीराजाचं आव्हान आहे. हे हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा, हे हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओजा, हे हिंदू श्री सौभाग्यभूतीचा साजा, प्रभो शिवाजी राजा, हिंदू नृसिंह प्रभू शिवाजी राजा. प्रभो शिवाजी राजा. हरी हिंदू राष्ट्र हे तूते, वंदना हरी अंतःकरणज तुझा, अभिनंदना तव चरणी भक्तीच्या चर्ची, चंदना गूढाशा पुरवी ज्ञान कथूषक तोजा, हिंदू नरसिंह प्रभो शिवाजी राजा. नृसिंह प्रभू शिवाजी राजा. प्रभो शिवाजी राजा. भट कोरड आभाळ, समजा दुष्काळ दुष्काळ. भट कोरड आभाळ, समजा दुष्काळ दुष्काळ. माती भुतीला तांधेली, रया शेताची हो गेली. सुगी झाली पीक पाण्याची, सुगी झाली पीक पाण्याची, सुगी झाली अभ्या जन्माची. पुण्याच्या परगण्याची जहागीर शहाजीराजांनी शिवाला दिली. जिजामातीने सोन्याचा नांगर चालवून पुण्याला नंदनवन केले. परंतु जुलमी राजवटींची टांगती तलवार सतत सर्वसामान्य जनतेच्या डोक्यावर लटकत होती. या सर्व परिस्थितीच्या विचारांनी बालशिवाच्या मनावर आघात केला. जिजाऊंचे मार्गदर्शन व मावळ्यांची साथ त्यांना होती. अशातच त्यांच्या मनात एक विचार पेटून उठला, तो म्हणजे गुलामगिरीच्या बेड्यातून स्वराज्य स्थापन करायचे. याच विचारात त्यांनी आपल्या काही मावळ्यांच्या व रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली. घेऊनी मुठभर मावळे आणि निधडी छाती, घेऊनी मुठभर मावळे आणि निधडी छाती, सोडून सारे ऐश्वर्य लढलास तू या मातीसाठी. विसरणार नाही महाराष्ट्र कधी तुझ्या कार्याची महती. तूच मंदिर आमचे, तूच आमची मूर्ती, तूच मंदिर आमचे, तूच आमची मूर्ती. रायरेश्वरापाशी सर्व मंडळी जमली. आपल्या सवंगड्यांकडे पाहत शिवराय आनंदाने म्हणाले, आपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनी झटायचे, सर्वांनी खपायचे. ते आपले ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य. तुमचे, माझे, साऱ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे. परक्यांची गुलामी आता नको. होय राजे, आम्ही तयार आहोत. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. उठा, या रायरेश्वराला साक्ष ठेवून आपण प्रतिज्ञा करूया. शिवाय
आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापना करीत आहोत. त्यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. स्वराज्य स्थापनेची शपथ घेऊनच शिवराय आणि त्यांचे मावळे देवळातून बाहेर पडले. शिवरायांचे मान आनंदाने उचंबळून आले. पुण्यात येताच ते तडक लाल महालात गेले, कारण ही गोष्ट आपल्या आईला सांगण्यासाठी ते अधीर झाले होते. रायरेश्वराच्या मंदिरात घडला प्रसंग त्यांनी आपल्या आईला जिजामातेला सांगितला. त्या माऊलीला धन्य धन्य वाटले. हिंदवी स्वराज्य हे या माऊलीचेही ध्येय होते. आपण जे मनी धरले ते बालराजे पूर्ण करणार असा विश्वास त्यांना वाटू लागला. आपल्या मुलाचा त्यांना मोठा अभिमान वाटला. साहेब, तसे पाहावे तर तोरणा किल्ला बेवारशीच. शिवंदी तुटपुंजी, राखण करते गाफील. एकच एक छापा मारला तर गड घटकाभरात हासेल. स्वराज्यास तोरण बांधावे, हे तोरणा किल्ला पदरी पाडून राखन ब्याने जाग पेटू दे आग मराठी सजून टाकती राखन ब्याने जाग पेटू दे आग मराठी डोळा तुझे अंगाल भरम रक्तात जागू दे गाज भवानी. छत्रपतींचा घोष हृदयात साडू दे पुन्हा आता दांगिडा जोश. दाही दिशी घुमून शिव छत्रपतींचा घोष. लढण्यातून नाम आज हो हळदे या मर्धकी नभा. हरण्यातून हरी शत्रूचा जन्म घे पुन्हा आता. हे राजे जीन चंद्र राजे हे राजे जीन जीन राजे हे.
चाहला तरी हा तू अनुष्ठिला भला देखी स्वराज्य तोरण स्वराज्य तोरण सडे गरजती तोफांचे चौघडे मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे स्वराज्य तोरण कडे गणपती सोपाचे चौघडे मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे शस्त्रदेशार्थ हाती धरावे पितावेरी सोलारणी वामरावे तुझ्या रक्षणातून रे सिद्ध होई सदा संकटी देव धावून
है सैयादी के खड़े सैयादी के तोरणा जिंकून शिवरायांनी हिंदवी स्वराज्याला तोरण बांधले व खऱ्या अर्थाने स्वराज्याचे पाऊल महाराष्ट्राच्या मातीत रोवल्या गेले. हाच आत्मविश्वास, जिजाऊंचे आशीर्वाद, वर्ध मावळ्यांची साथ व गुरु श्री रामदास स्वामी यांच्या मार्गदर्शनाने शिवरायांनी आणखी 40 किल्ल्यांना स्वराज्यात सामील केले व स्वराज्याची मुहूर्तमेढ मजबूत केली. इतिहासाच्या पानावर ज्याने नाव कोरले, इतिहासाच्या पानावर ज्याने नाव कोरले, जनतेच्या मनावर ज्याने स्वराज्याचे स्वप्न रंगवले. भगवा दरीपटका हातात घेऊन 400 किल्ल्यांची शृंखला निर्मिली. भगवा दरीपटका हातात घेऊन 400 किल्ल्यांची शृंखला निर्मिली. आपले जीवन अर्पण करून त्याने स्वराज्याची निर्मिती केली. अशा छत्रपती शिवरायांचा जय जयकार असो. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील बाजी, तानाजी, येताजी, सूर्याजी, हिरंगोजी सारखे मर्द मावळे स्वातंत्र्यासाठी देहाची कुर्बानी करण्यास तयार झाले आणि त्याने स्वराज्यात बांधून तोरण प्रथम तोरण्याला गड किल्ले घेऊन स्वराज्याचा झेंडा फडकाला. पण अधिक प्रश्न महत्वाचा भासू लागला. हिम्मत मर्दा तो मदत खुदा. याच वेळी विजापुराहून निघालेला कल्याण खजिना स्वराज्याच्या कल्याणाकरता लुटण्याचा सुयोग आला आणि या लुटीत शिवाजीचे वर्णगुण किती, न्याय आणि नीती, सदाचार प्रीती, सदाचार प्रीती. कल्याण खजिन्याच्या लुटीत एक मान, तरुणीला भली रूपाची खान. पण तिच्या पुढे नमुनी मान, मानून तिला माते समान. परस्त्रीचा केला बहुमान, असा शिवराय चारित्र्यवान. असा शिवराय चारित्र्यवान. कल्याण फत्ते झाले. कल्याणच्या सुभेदार सगळा खजिना घेऊन पलायन करीत होता. महादेवाची गावी जात होता. त्याच वाटेस आम्ही ठरले, सगळा खजिना जप्त केला. ठरल्याप्रमाणे हा खजिना बोरोपंतांपाशी जमा कराव्यास आणला. यावसाहेब कोण गावच्या, कोण गावच्या? कल्याणच्या सुभेदाराची सून आहे महाराज. यांना अंतपुरात घेऊन जा. महाराणी सरकारांकडून यांची खणानाराने उभी करा आणि त्याची सन्मानाने पाठवून द्या. बरोबर भाऊजी, त्यांच्या सासऱ्यासही रवाना करा. महाराजास पुसा, त्यासही वस्त्रे देऊन मान करावा आणि ह्या साऱ्यास त्यांच्या मालकाकडे पाठवा. जैसी आज्ञा वहिनी साहेब. अल्लाह, दुनिया में कहीं भी किसी भी वक्त राजा हो तो शिवाजी. मेरी एक ही मांग है, मेरी मुराद पूरी करना. हमेशा, हर वक्त, हर जगह सुल्तान हो तो शिवाजी. मेरी हसरत पूरी करना बाबा. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भाल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने, दरबारी कुस्ती बेगम. शिवाच्या बगावतीचा बिमोड करण्याची कुवत सगळ्यात आहे.
पर कौन तैयार है? कौन है? कोई सूरमा? क्या सब बुज़दिल हैं? एक डरपोकों के साजिद हो? जाओ! आदिल शाही तख्त को आपकी जरूरत नहीं. बडी बेगम म्हणजे आली आदिलशहाची आई बर का. नजर येत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार, कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेचं अफजल खाने, या नवतेचं अफजल खाने, जिता जागता जणू सहिताने. कान बोलला छाती ठोकून, शिव बोला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबारात. खान निघाला मोठ्या दुर्मीत. घोड दळ पायदळ, फौज फाटाला बक्के, अंगीत हातीच पळ, पाहणारा खात छळछळ. वाटे फेडेल त्याला चिरडीत ठेचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ? आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sad. But the Lion of the Mountains is dead. राजाची सेना मुठभर, खानाला कसा ठोपणार? काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्या समोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा जोच्छावा. बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत अशा वाघिणीचा जोच्छावा, तथास्तु. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या आणि त्यास नाही जाणीव शेतीची, आणि करील काही कल्पना युक्तीची. हजी काय राज, जीवा महाल आल्यात. करील काय कल्पना युक्तीची. राजवा काय म्हणतोय खान? महाराज, खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात. छान, आम्हाला हेच हवं होतं. महाराज, आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडून निरोप झाला, म्हणावा की आमची तब्येत जर अस्वस्थ आहे तर दुपारची वेळ ठरवा. जी. त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. जशी खानाच्या भेटीसाठी
महाराजा